स्टार्ट. हस्ते कदम, हस्ते कदम, हस्ते कदम. महाराज गणपती, गज अश्वपती, भूपती, प्रजापती, सुवर्णरत्न श्रीपती, अष्टवधान जागृत, अष्टप्रधान देष्टित, न्यायालंकार मंडित, शस्त्रास्त्र शास्त्र प्रारंगत, राजनीती धुरंधर, प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंश, सिंहासनाधीश्वर, महाराजाधिराज, राजा शिव छत्रपती महाराजांचा विजय असो. राजा शिव छत्रपती महाराजांचा विजय असो. राजा शिव छत्रपती महाराजांचा विजय असो. मी कृष्णावर पाटण किल्ल्याची माहिती सांगणार आहे. किल्ल्याचे नाव काय? किल्ल्याचे नाव लोहगड आहे. हा किल्ला राष्ट्रकूटांनी बनवलेला होता. हा किल्ला मराठा साम्राज्याच्या अंतर्गत होता. हा किल्ला शिवाजी महाराजांनी 1648 मध्ये जिंकला होता. पण तृतीय पुरंदर खाली हा किल्ला 1650 मध्ये मोगलांच्या खाली गेला. पण मराठ्यांनी हा किल्ला 1670 मध्ये परत जिंकला. नमस्कार मित्रांनो, मी मानसी पाटील आणि मी आज तुम्हाला गणेश दरवाजा आणि नारायण दरवाजा याबद्दल माहिती देणार आहे. गणेश दरवाजाच्या डाव्या आणि उजव्या बाजूखाली साखरे कुटुंबाची पोळी देण्यात आली. या बलिदानात त्यांच्या वंशजांना लोहगडातील पाटलिकी देण्यात आली. आतल्याच बाजूनी त्यांचे शिलालेख पण आहे. नारायण दरवाजा नाना फडणवीसांनी बांधला होता. धन्यवाद. मी अनुजा विनायक मिसाळ. आज मी तुम्हाला हनुमान दरवाजा आणि महादरवाजाची माहिती देणार आहे. हनुमान दरवाजा हा दरवाजा सर्वात प्राचीन दरवाजा आहे किल्ल्यावरचा. महादरवाजा मुख्य दरवाजा आहे आणि त्याच्यावर हनुमान मूर्ती कोरलेली आहे. हा किल्ला नाना फडणवीस यांनी 1 नोव्हेंबर 1790 ला बनवलेला आहे. ते त्यांनी 11 जून 1794 ला संपवलं. किल्ल्यामधनं महादरवाजाच्या आतून गेलं तर एक दर्गा येतो. दर्गाच्या साईडला सदर आणि लोहाराचे अवशेष दिसतात. दर्गाच्या बाहेर एक चुनाची फॅक्टरी आहे. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे सुनीशा गोडे. मी आज तुम्हाला लक्ष्मीकोटी आणि शिव मंदिराची माहिती सांगणार आहे. शिव मंदिर दर्गेच्या थोडं पुढून उजवीकडे गेल्यानंतर तुम्हाला एक उंच वाटा भेटेल. मग तिकडून पुढे गेल्यानंतर तुम्हाला शिव मंदिर दिसेल. विंचूकाटा लक्ष्मीकोटीच्या पश्चिमेस स्थित आहे. विंचूकाटा हा गडाच्या वरच्या बैठकीवर विंचूच्या दांड्यासारखा दिसतो म्हणून याचे नाव विंचूकाटा आहे. विंचूकाट्यावर एक बुरुज आहे ज्यामध्ये धान्याची सोय आणि शिवाजी महाराजांनी सुरक्षेला लुटून आणलेले धान्य स्थित असतात. पुण्यापासून 7 किलोमीटर नाव लोहगड हा गड पुण्यापासून 7 किलोमीटर आहे. लोहगडवरती चालायची नमस्कार, मी प्रिशा कुलर. मी आज तुम्हाला अष्टकोनी आणि 16 कोणी तळावाची माहिती सांगणार आहे. अष्टकोनी हे शिवमंदिर समोरून सरळ चालत गेल्यावर एक छोटे तळाव येते. हे अष्टकोनी तळाव आहे.